नॉर्मली आपल्या ब्रेनमध्ये ना बेसल गँग्लिया नेहमी आपण बघत आलो बेसल गँग्लिया रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट मोशन. तर हे बघायचं आहे आता बेसल गँग्लियाचे स्ट्रक्चर्स कोणकोणते. स्ट्रायटम, हे सगळं स्ट्रायटम आहे ज्याच्यामध्ये की हे ब्युटामिन येतं आणि हे कॉडेट न्यूक्लियस येतं आणि आतमध्ये ग्लोबस पॅलिडस असतो. नंतर इथे खाली न्यूक्लियस अकॅम्बन्स आहे, सब थॅलेमिक न्यूक्लियस असतो आणि खाली मेसेन्सेफेलॉनमध्ये मिड ब्रेनमध्ये सबस्टेन्शिया नायग्रा असतं. तर आता बघायचं की ते एकमेकांसोबत कसे डील करतात आणि आपली मूवमेंट कशी ऑन होते आणि कशी ऑफ होते, आपण प्रत्येक मूवमेंट कशी करू शकतो आणि कशी नाही करू शकतो. तर सगळ्यात आधी बेस लाईनवरती आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची गरजेची आहे. दॅट इज जे आपलं हे ग्लोबस पॅलिडस आहे त्याचे दोन असतात भाग, एक तर मीडियलवाला पार्ट आणि दुसरा लॅटरलवाला पार्ट. याच्यामधला मीडियलवाला पार्ट आणि जे हे सबस्टेन्शिया नायग्रा आहे ना, हे दोघं जण मिळून थॅलॅमसला इनहिबिट करायचं काम करत असतात. म्हणजे हे दोघं म्हणतात थॅलॅमस तू काम करू नकोस. हां, आणि अजून दुसरी गोष्ट लक्षात ठेव की जो ग्लोबस पॅलिडसचा जो लॅटरल पार्ट आहे तो आणि सब थॅलॅमिक न्यूक्लियस आहे ते दोघं, हा जो लॅटरल न्यूक्लियस असतो ना, लॅटरल ग्लोबस पॅलिडस असतो तो याला काम करू देत नसतो. तर हे दोघं थॅलॅमसला काम करू देत नाही आणि हे हा जो आहे हा सब थॅलॅमिक न्यूक्लियसला काम करू देत नाही. ठीक आहे, दोन आपण बेसिक गोष्टी बघितल्या. आता पुढे चालून जे काम करायचं ना ते बघा. आता आपल्याला मेंदूने ठरवलं की एखादं कुठलं तरी काम करायचं. काय काम करायचं की मला उठून आतमध्ये जायचं आहे ठरवलं. तर मग हे माझ्या ब्रेननी कॉर्टेक्सने ठरवलं आणि मग हा कॉर्टेक्स काय करेल, इथे स्ट्रायटममध्ये हा ग्लुटामेट पाठवेल. ठीक आहे, ग्लुटामेट पाठवलं. मग स्ट्रायटम काय करेल, स्ट्रायटम हा गाबा पाठवेल. कुठे, या ठिकाणांवरती हा गाबा पाठवेल. मग हे दोघं आपलं आधीचे काम करू शकतील का. हे आधी काय करत होते, या थॅलॅमसला हे काम करू देत नव्हते. मग ह्या दोघांना जर मी नाही काम करू दिलं तर हे दोघं त्याचं पुढचं काम जे आधी करत होते ते करतील का, नाही. मग हे दोघं मिळून थॅलॅमसला काम नव्हते करू देत आधी. पण मी जर ह्या दोघांना इनिबिट केलं तर मग इथं काय होईल, पॉझिटिव्ह काम होईल ना. त्याची म्हणत होते थॅलॅमस तू काम करू नकोस. पण जर मी या दोघांचं काम थांबवलं तर हे दोघं काय म्हणतील की हा थॅलॅमस तुझं काम कर. मग थॅलॅमस जाऊन पुढे काय करेल, मुवमेंट कॉज करेल. कॉर्टेक्सला तो सांगेल की परत मग कॉर्टेक्समधून येत ना ते सगळ्या गोष्टी तुझ्या मुवमेंटच्या सुरू होतील. तर ही गोष्ट कळाली का तुला. सो मोटर कॉर्टेक्स बोललं मूव्ह द हँड, पण कमांड बेसल गँग्लियापर्यंत गेली पाहिजे. तर मग कॉर्टेक्सनी ग्लुटामेट पाठवलं स्ट्रायटमला, स्ट्रायटमनी पुढं गाबा पाठवला सबस्टॅन्शिया नायग्राला आणि ग्लोबस पॅलिडसच्या मिडियल पार्टला. मग नॉर्मली आपण आधी काय पाहिलं होतं की ते दोघं जे आहेत ग्लोबस पॅलिडसचा मिडियल पार्ट आणि सबस्टॅन्शिया नायग्रा ते थॅलॅमसला इनहिबिट करत होते आणि फर्दर मूवमेंट सप्रेस करत होते. पण जर मी या दोघांना गाबा पाठवून जर इनहिबिट केलं, याचं जर आपण इनहिबिशन केलं तर ते पुढं थॅलॅमसला इनहिबिट नाही करू शकणार. म्हणजे थॅलॅमसवरचा इनहिबिशन रिमूव्ह झाला आहे, याला डिसइनहिबिशन म्हणायचं. आणि थॅलॅमस वेक्स अप आणि बिकम्स फ्री, इट एक्साइट्स द कॉर्टेक्स अगेन आणि म्हणणार येस बॉस मूव्ह. त्याच्यामुळे मूवमेंट वाढणार. तर याच्यामुळेच बेसल गँग्लिया जो आहे त्याचं तसल्ली गरजेची असते मूवमेंटसाठी. नॉर्मली बसल्या आपली मूवमेंट होत नसते, पण जेव्हा कॉर्टेक्स सांगतो मला मूवमेंट हवी आहे तेव्हाच ते ग्लुटामेट रिलीज होतं स्ट्रायटमवरच. मग स्ट्रायटममधून गाबा रिलीज होतो आणि मग जे निगेटिव्ह होतं तर ते न होत असल्यामुळे तिथं ते थॅलॅमस काम करायला फ्री होतं आणि मूवमेंट होत असते. आणि याला डायरेक्ट पाथवे का म्हणते, कारण की स्ट्रायटम हा डायरेक्ट आउटपुट न्यूक्लिया म्हणजे डायरेक्टली तुझ्या ह्याला ग्लोबस पॅलिडसच्या मीडियल पार्टमध्ये आणि सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डायरेक्ट तिथून काम करतोय. याच्यामध्ये मिडल स्टेशन येत नाही, पण मिडल स्टेशन इनडायरेक्ट पाथवेमध्ये येतं. ठीक आहे. आणि पार्किन्सन्समध्ये काय होत असतं, डोपामिन जे आहे नॉर्मली हेल्प्स दिस डायरेक्ट पाथवे थ्रू D1 रिसेप्टर. हा जो डायरेक्ट पाथवे आता जो मोशनचा पाथवे बघितला ना, तर इथं नॉर्मली डोपामिन मदत करत असतं मूवमेंट होऊ देण्याकरता जेव्हा मूवमेंट हवी असेल तेव्हा. बट पार्किन्सन्समध्ये काय होतं, डोपामिन कमी झाला त्याच्यामुळे हा जो डायरेक्ट पाथवे आहे ना मूवमेंट करण्याचा तर तो प्रॉपरली फंक्शन होत नाही. सो ब्रेक्स आर नॉट रिमूव्ड प्रॉपरली. त्यामुळं ब्रेक व्यवस्थित निघाला नाही म्हणजे तिथं काय होतं, मूवमेंट स्लो होते, डायरेक्ट हे ब्रॅडिकायनेसिया होतं. सो डायरेक्ट पाथवे रिमूव्स द ब्रेक फ्रॉम द मूवमेंट. म्हणजे त्याचं ते ॲक्सेलरेशन करत असतो, डायरेक्ट पाथवे मूवमेंट करत असतो. पण पार्किन्सनमध्ये हा ब्रेक रिमूव्हिंग सिस्टम आहे ना तो वीक झालेला असतो डोपामिन कमी असल्यामुळे. आणि हा वीक झाला तर मग काय होणार आहे, ब्रॅडिकायनेसिया, स्लो मूवमेंट होणार आहे. आता नेक्स्ट बघायचं आहे इनडायरेक्ट पाथ. ठीक आहे, आता कॉर्टेक्सने तुला कमांड दिली की तू हात हलव. ठीक आहे, कॉर्टेक्स मग स्ट्रायटमला ग्लुटामेट पाठवते. स्ट्रायटम पुढे जाऊन जो ग्लोबस पॅलिडसचा लॅटरल पार्ट आहे ना तिथं तो तुला काय पाठवणार, गाबा पाठवणार. आणि आधी लॅटरल ग्लोबस पॅलिडस काय करत होतं, सब थॅलॅमिक न्यूक्लियसला इनहिबिट करत होतं. पण आता याच्यावरती गाबा आला, याच्यावरती इनहिबिट रिॲक्शन आली म्हणून याच्यावरतीचं इनहिबिशन राहणार नाही राहणार. मग काय होणार, हा सब थॅलॅमिक न्यूक्लियस ओव्हर ॲक्टिव्ह होणार, ज्यानेकरून की हा ओव्हर ॲक्टिव्ह असलेला हा आहे ना, हा या दोन ग्लोबस पॅलिडसच्या मिडियल आणि सबस्टॅन्शिया नायग्रावरती हा पॉझिटिव्ह इफेक्ट टाकणार, यांना त्यांचं काम करा बोलणार. आणि हे लोक आधी काय काम करत होते, हे लोक थॅलॅमसला म्हणत होते की तू काम करू नकोस. मग थॅलॅमसनी परत कॉर्टेक्सला काय म्हणणार, काम करू नकोस. असं करून तुझी जी मूवमेंट होती ना ती सप्रेस होत होती, मूवमेंट होत नव्हती. ठीक आहे. आणि याला इनडायरेक्ट पाथवे का म्हणतो, कारण की हे लॅटरलमधून सबथॅलॅमिक न्यूक्लियसमधून येऊन मग फायनली हे मेड्युलावाला पार्ट आणि सबस्टॅन्शिया नायग्राकडे जातो. दॅट्स वाय इट इज इनडायरेक्ट. आता इथे काय दिलं बघून घे. कॉर्टेक्समध्ये ठरलं की यू हॅव टू मूव युअर हँड आणि कॉर्टेक्स स्ट्रायटमला एक्साइट करतो. कॉर्टेक्स सेज मे बी मूव युझिंग ग्लुटामेट. सो कॉर्टेक्स स्ट्रायटम ॲक्टिवेट करतो. स्ट्रायटम जो आहे GPL ला इनहिबिट करतो ग्लोबस पॅलिडस लॅटरलिसला. सो GPL बी क्वाइट, मग GPL इनॅक्टिव्ह होतो. आणि नॉर्मली आपल्याला माहिती GPL STL ला सबथॅलॅमिक न्यूक्लियसला इनहिबिट करत असतो नेहमी. पण जर GPL हा इनॅक्टिव्ह झाला असेल, इट इज अ सिक्युरिटी गार्ड होल्डिंग द सबथॅलॅमिक न्यूक्लियस टाईटली. आणि जर याचा होल्ड याच्यावरतीचा गेला, इनहिबिशन नाही राहिलं, तर काय होईल, हा सबथॅलॅमिक न्यूक्लियस ओव्हर ॲक्टिव्ह होणार आणि तो म्हणणार फायनली आय एम फ्री. आणि मग तो जाणार सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये आणि ग्लोबस पॅलिडसच्या मिडियल पार्टमध्ये तो ग्लुटामेट पाठवणार. आणि आपल्याला माहिती हे दोन लोक काय काम करत होते, व्हिडिओ कॉल होता
अच्छा हां हां. मग नंतर सबस्टेन्शिया नायग्रा आणि जे ते मेड्युलावाले पार्ट आहेत ना त्यांचं नॉर्मल काम काय होतं आपल्याला माहिती ते गाबा पाठवतात थॅलेमसला आणि त्याच्यामुळे खूप जास्त ॲक्टिव्ह असेल तेव्हा ते लॉट्स ऑफ गाबा पाठवणार थॅलेमसला आणि थॅलेमसचा प्रेस असणार थॅलेमस नॉर्मली स्टिम्युलेट्स मोटर कॉर्टेक्स बट नाव थॅलेमस इज इनहिबिटेड सो कॉर्टेक्स गेट्स लेस ॲक्टिवेशन सो लेस कॉर्टिकल स्टिम्युलेशन लेस मुवमेंट अँड मुवमेंट ऑफ. ठीक आहे या सगळं झालं. पण पार्किन्सन्समध्ये या ठिकाणी काय होतं नॉर्मली पार्किन्सनबद्दल बघण्याआधी नॉर्मली डोपामिन ऑन D2 रिसेप्टर सप्रेसेस द इनडायरेक्ट पाथवे. जो इनडायरेक्ट पाथवे होता ना या सगळ्या सबथॅलेमिक न्यूक्लियसपासून ते मीडियल आणि ते सगळं हा जो पाथवे आहे तर D2 रिसेप्टर्स ह्याला सप्रेस करत असतात आणि इथं सप्रेशन इनडायरेक्ट पाथवेचं सप्रेशन झाल्यामुळे काय होईल नॉर्मली हे सप्रेस होत असतं त्याच्यामुळे मुवमेंट होत असते. पण पार्किन्सन्समध्ये डोपामिन नसतं तर मग इनडायरेक्ट पाथवे हा ओव्हर ॲक्टिव्ह असतो आणि इनडायरेक्ट पाथवेमध्ये जास्त मुवमेंटचं सप्रेशन आहे मग खूप जास्त सप्रेशन असेल आणि पेशंट मूव्स क्विकली सो दॅट्स वाय पेशंट लुक्स फ्रोझन आणि स्लो. ठीक आहे इथं ना D2 रिसेप्टर काम करतो आणि डायरेक्ट पाथवेमध्ये कोण काम करत होतं डोपामिन नॉर्मली हेल्प्स दिस डायरेक्ट पाथवे थ्रू D1 रिसेप्टर. जे सबस्टेन्शिया नायग्रामधलं पार्ट्स कॉम्पॅक्ट असतं ना तिथे आपलं डोपामिन तिथून येत असतं आणि ते मग स्ट्रायटम कॉर्डेट न्यूक्लियस आणि ग्लुटामेनमध्ये जातं आणि तिथे जाऊन डोपामिनचे दोन कामं पहिलं तर D1 रिसेप्टरनी ते एक्साइटेटरी फंक्शन करणार आणि D2 रिसेप्टरनी ते इनहिबिटरी फंक्शन करणार. तर D1 रिसेप्टर डोपामिन किंवा D1 रिसेप्टरला जाणार एक्साइटेटरी ॲक्शन कॉज करणार. सो डोपामिन टेल्स द डायरेक्ट पाथवे की गो हेड हेल्प द मुवमेंट. ॲज अ रिझल्ट काय होतं स्ट्रायटम जे आहे इट बिकम्स स्ट्रॉंगर इट इनहिबिट्स द मीडियल पार्ट ऑफ ग्लोबस व्हॅलिडस अँड द सबस्टेन्शिया नायग्रा मोर. कारण स्ट्रायटम माहिती आपल्याला पार्ट्सवरती गाबा टाकत असतात आणि मग जास्त गाबा असेल तर या दोघांचं जास्त इनिबिशन असेल याचं इनिबिशन असेल तर मग पुढे जाऊन गाबा फ्री होऊन जातं कारण इट इनिबिशन आपण पाहिलं आधी. ठीक आहे आणि मग हे जर फ्रीड असेल तर मग कॉर्टेक्स जास्त ॲक्टिवेटेड मग मुवमेंट इन्क्रीजेस. सो D1 रिसेप्टरवाला ते म्हणतात डू द मुवमेंट. पण डोपामिन जेव्हा D2 रिसेप्टरनी काम करतं तेव्हा बघत आणि सायमल्टेनियसली होत असतं जेव्हा ते D2 रिसेप्टरवरती काम करतं तेव्हा डोपामिन डायरेक्ट पाथवेला म्हणतं की रिलॅक्स डोंट ओव्हर ब्रेक द मुवमेंट. त्यामुळे तो काय होतं GPL ला ना नॉट एक्सेसिव्हली इनहिबिटेड. आपण बघितलं होतं स्ट्रायटममधून कॉर्टेक्समधून स्ट्रायटमकडे ग्लुटामेट येत होतो आणि परत स्ट्रायटममधून जे लॅटरल पार्ट आहे तिथे कोण येत होतं गाबा येत होतं. मग हे जो GPL आहे ना इट इज नॉट एक्सेसिव्हली इनहिबिटेड ड्यू टू दिस D2 रिसेप्टर आणि जर एक्सेसिव्हली इनहिबिटेड नसेल तर मग काय होईल पुढे पण काय होईल STN आणि GPLचं काय काम होतं की तो STNला इनहिबिट करत होता. मग जर हा नॉट एक्सेसिव्हली इनहिबिटेड असेल तर मग पुढचं पण कंट्रोलमध्ये राहतं ना त्याचा चांगला त्याच्यावरती दबदबा राहतो. आणि मग काय होतं जेव्हा STNवरती कंट्रोल आहे तेव्हा STN काय करत होता पुढे तो मीडियल पार्टला आणि सबस्टेन्शिया नायग्राला तो इनहिबिट करत होता. तर मग ते लोक पुढे जाऊन दे डोंट ओव्हर इनहिबिट द आणि हे काय करत होतं STN जो आहे त्या दोन गोष्टींना ग्लुटामेट पाठवत होता रे आणि ते त्या दोघांना ॲक्टिवेट करत होता. हां मग STN जो आहे GPI आणि SNPRकडं ग्लुटामेट व्यवस्थित अमाऊंटमध्ये टाकले ते दोघं चांगले ॲक्टिवेटेड असतील आणि ते डोंट ओव्हर इनहिबिट द थॅलेमस. हां कळलं का. सो ब्रेक जो आहे ना नॉर्मल राहतो ॲज अ रिझल्ट आणि नॉर्मल ब्रेनमध्ये डोपामिन डज बोथ इट प्रेसेस द ॲक्सेलरेटर स्टिम्युलेट्स द डायरेक्ट पाथवे कसं बघितलं आपण इट इज स्टिम्युलेटिंग द डायरेक्ट पाथवे आणि इट इज रिलीजिंग द ब्रेक इट इज इनहिबिटिंग द इनडायरेक्ट पाथवे. D2 रिसेप्टरनी येते इट इज इनहिबिटिंग द इनडायरेक्ट पाथवे. त्याच्यामुळे मुवमेंट कशी स्मूथ फ्लुइड आणि ऑटोमॅटिक असते लाईक नॉर्मल आर्म स्विंगिंग वाईल वॉकिंग. पण पार्किन्सन्समध्ये राहतं हां डोपामिनचे न्यूरॉनच मिळतात कॉम्पॅक्टमधले त्याच्यामुळे इथे डोपामिन रिलीज कमी झाला आहे डोपामिन कमी आहे मग D1 स्टिम्युलेशन लॉस आहे आणि त्यामुळे डायरेक्ट पाथवे तुझा वीक झाला डायरेक्ट पाथवेमध्ये जिथे की मुवमेंट चांगली होत होती त्याच्यामुळे तर ते वीक झालं मग मुवमेंट नाही होणार आणि D2चं इनिबिशन गेलं. D2मुळे काय होत होतं इनिबिशन होत होतं इनडायरेक्ट पाथवेचं म्हणजे आणि इनडायरेक्ट पाथवे कसा होता मुवमेंट करू देत नव्हता आणि जर मुवमेंट करवणाऱ्याचं जर इनिबिशन होत असेल तर काय होणार तर ते अजून जास्त मुवमेंट नाही करणार. सो दॅट्स वाय लेस ॲक्सेलरेशन आणि मोर ब्रेक आहे त्यामुळे पेशंट स्लो रिजिड आणि फ्रोझन दिसतो. सो नॉर्मल डोपामिन फॅसिलिटेट्स मुवमेंट बाय एक्साइटिंग D1 आणि इनहिबिटिंग D2 पाथवेज. पण डोपामिन कमी असेल तर एक्साइटेशन नसेल इनहिबिटिंग जास्त असेल मोशनचं इथलं इनहिबिशन जाईल आणि त्याच्यामुळे इनडायरेक्ट पाथवे ओव्हर ॲक्टिव्ह होईल. अच्छा